पाकिस्तानने शुक्रवारी पहाटे केलेल्या ड्रोन हल्ल्यात घाटकोपरमधील जवान मुरली नाईक वय 23 वर्ष यांना वीरमरण आलेत। गेल्या काही दिवसांपासून ते जम्मू परिसरात कर्तव्य बजावत होते। पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने 2 दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलंय। त्यानंतर पाकिस्तानने गुरुवारी रात्रीपासूनच भारताच्या विविध सीमावर्ती भागांमध्ये ड्रोन हल्ले केलेले आहेत। या हल्ल्यात काही भारतीय नागरिक आणि लष्कराच्या जवानांना वीरमरण आलेत। घाटकोपरमधील कामराजनगर येथे वास्तव्याला असलेले जवान मुरली नाईक गेल्या काही दिवसांपासून जम्मू परिसरातील उरी येथे कर्तव्यावर होते। दरम्यान शुक्रवारी पहाटे 3च्या सुमारास पाकिस्तानने केलेल्या एका ड्रोन हल्ल्यात त्यांना वीरमरण आलेत। मुरली नाईक 2022 मध्ये लष्करात भरती झाले होते। ते मूळचे आंध्र प्रदेशमधील रहिवासी असून त्यांनी सध्या त्यांचे कुटुंबीय आंध्र प्रदेशमधील कपिदांडा या गावी राहत आहेत। वंदे मातरम, वंदे मातरम। మీరు చాలా కిందికి పెట్టేస్తావు అన్న। సరే సరే రండి రండి రండి